नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या साई शिरकर व्लॉग्समध्ये. आणि आपला ह्या व्लॉगमधला डे 2 आहे. आणि आपलं नेहमीप्रमाणे दुसरी साईड बनवली जाते. आणि माझं कलरचं काम सुद्धा झालं आहे. ह्याचं हा इथे मस्त उभा राहिले आणि पप्पा इथे काम करतात. आणि हे काल मी जे कलर केले ते. आणि पप्पांचा आज वाढदिवस आहे. आणि आता मी चाललोय मॅगी बनवायला. तुम्हाला दाखवेन मी. हा रेसिपी दाखव, दॅट इज इम्पॉर्टंट. हो इंग्लिश. आणि मग याच्यात सगळे घरचे मसाले टाकायचे. हा मसाला टाकायचा, हे टाकायचं. चिली फ्लेक्स असेल तर चिली फ्लेक्स टाकायचं. कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचा. सगळा मसाला टाकणार, मीठ वगैरे टाकायचं. मग तो गरम तेल ह्याच्यात ओतायचा. आणि मग तो डायरेक्ट ह्याच्यात ओतायचा. बघाच तुम्हाला परत दाखवतो मी. हे मस्त असा म्हणजे वेगवेगळं सुटसुटीत झालं पाहिजे. हे बघा, हे असं पूर्ण सुकला पाहिजे पूर्ण. त्यानंतर असं छोटासा टोप घ्यायचा. त्यामध्ये चिरलेली ही लसूण, मग घरचे मसाले टाकायचे. आपल्याकडे चिली फ्लेक्स आहे तर चिली फ्लेक्स थोडासा टाकून घ्यायचा आहे. आणि इथे मॅगी मस्त अशी वरती आलेली आहे, बघू शकता. तर मॅगी अशीच होऊन द्यायची अजून 2-3 मिनिटं. आणि या साईडला आपल्याला मसाला तयार करायचा आहे. चिली फ्लेक्स तुमच्या अंदाजाने टाका, कारण की तो तिखट असतो. आणि मग मॅगीचे सगळे मसाले टाकून घ्यायचे. आणि आता इथे तेल ठेवलंय गरम व्हायला. त्याच्यात आता मॅगी ते पाण्यातून काढण्यात येते मम्मीकडनं. आता इथे तेल गरम होईपर्यंत मॅगीचे पॅकेट हे करून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकायचं. हा, मीठ टाका. चमच्याने मस्त असं मोठा चमचा मिक्स करायचं.
मला वाटतं मसाला एकदम तिखट झालेला आहे. हे बघा. बघा आता तेल मस्त तापलेलं आहे, दूर बीर येतोय. तर आता आपल्याला मेन गोष्ट करायची आहे ती म्हणजे तेल आता याच्यात होतायचं. हे बघा असं. ये देखो, ये इसको ऐसा पकड़ने का मस्त इसका गोल गोल फिरवायचा, मिक्स करायचा. हे बघा. काकाचा फोन आहे. मस्त असं झालं. आता मग फायनल स्टेप करायचे आपल्याला ते म्हणजे कढईमध्ये हा सगळं ओतायचं. हे बघा. मस्त मिक्स करून घ्यायचं. तर मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आता दुपारचे वाजले 4:30 आणि आता आम्ही जेवण वगैरे परत डेकोरेशन करायला घेतलेलं आहे. आणि हा गेलेला डेकोरेशन आणायला. कुठे गेलेला? कल्याणला गेलेला. तर गाईज आता आपलं काम चालू झालंय. तर हा का यो गाईस. इथे आम्ही हा व्हाईट पेपर लावणार आहे, पण हा कसं ट्रान्सपरंट जे टेप दिसते. तर आम्ही पहिला आता ड्रॉइंग पेपरने टेप झाकून घेतो पूर्ण. हा आमचा एक साईडचा बेस रेडी झालाय, हा दुसऱ्या साईडचा पण रेडी झालाय. पोल रेडी झालेत, कलर हात दुसरा हात मारलाय कलरचा, काहीच आता दिसत नाही, एकदम प्रॉपर झालेला आहे. आणि मी इथे 2 वेळा घाण केलेली आहे. हे बघा, परत हा नव्हता हा कापायचा होता, हे 2 हा ठेवायचा होता, हे 2 कापायचे तर मधला कापला, तो ठेवला. तिकडे दुसरं वेगळं केलं. जाऊन दे, नाही जमत, 2दा चुकलेलो आहे मी. काय बोलतो भावा? मला हे काढून दे. काय काढून दे? हा काढून देतो. चल बघत राहा, आता थोडं झाल्यानंतर भेटतो. टाइम लॅप्स. तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 5 आणि जे हे बनवलंय त्याला आता आम्ही याच्याने पॅक करून त्याच्यावरती हा पेपर लावतोय. कारण की जर विदाऊट हे असं लावलं की हे सगळं दिसतं आणि ते अतिशय घाण दिसतंय. पप्पांना बोलव. आणि इथे फुल जोराने काम चाललंय. तर आता मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे 8 आणि फायनली आमच्या एक साइड पूर्ण कंप्लीट झालेली आहे. आता इथे पप्पा आणि दादा दुसरी साइड करतायत. हे कशाला आणलंय? काय हे बघा, बरोबर नाही. आता इथे दुसरी साइड चिपकवत आहेत. पेपर कमी पडलेत तर आता दादा चालले आणायला. मगाशी हे लोक डीमार्टला गेलेले तेव्हा ये मॉप लाई आणि थोडं सामान भरले. ही आमची पूर्ण गणपतीची सामानाची गोणी आहे. फिट्टम फिट चालू आहे एकदम, कट टू कट. आता पेपर कमी पडले तर हा चालला आणायला. फिनिशिंग बघू शकता गाईस तुम्ही. ओहो,
बघा राव, नंतर दाखवतो सगळं सेटअप रेडी झालं. तर गाईच फायनली अख्खा सेटअप रेडी आहे. हा, 1 मिनिट हा का अख्खं पहिला ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल, इथे पट्टी पट्टी पट्टी, इकडे हे सगळं पेन 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 विषय. आता बघा हे पण सगळं पॅक, हे बघा आतून पण पॅक, इथून पण पॅक, आणि हे पण पेंटिंग क्लिअर. सगळा विषय क्लिअर आहे. काय बोलणार? चुम्मा. येस. तर आता एवढं केलं, अजून काम बाकी आहे, ते पण तुम्ही बघत राहा की काय काय करतोय. मला माहित नाही किती व्लॉग येतील, मला वाटतं 2 पार्ट येतील ह्या व्हिडिओचे. 2 पार्ट कन्फर्म आहे, कारण का आता कसं काम परफेक्ट चालू झालंय ना, म्हणजे एकदम फायनल टचअप चालू झालं. पहिला काय उडता उडता काम चालू होतं, चलो आता फायनल टचअप चालू आहे. काय बोलतो? काढतोय मी, माझा हात दुखला. हे असे आहेत आमचे कामगार. 5 मिनिटं झाले पकडून आहे. काय पण बोलतो, 2 मिनिटं झालीत फक्त, 2 मिनिटं. हो, ह्याच्या आधी तू करत होता, चल रे. तर बघत राहा असंच. आता नाही समजणार मला. चालेल. तर काही आता आपला पूर्ण सिलिंगला लाईट भाव लावून दिसतोय झालेली का आहे. तुम्हाला? तुम्ही भाव बघू दिसतोय? शकता. दाखव येस लाईटिंग. येस येस. तिकडून तशी इकडे तिथपर्यंत लावले, आणि तिकडून त्या साईडने इकडून अशी इथपर्यंत लावले. इथे एक connection दिलंय. बॉय, कारण का हे वायरवाली साईड बॅक साईडला जाणार आहे. कारण का आता मी ह्याला पण एलईडी लावतोय, ह्याची तर झाली एलईडी लावून, ह्यांना पण एलईडी लावणार, आणि त्याची कनेक्शन ह्याला देऊन बॅक घेणार. फालतूगिरी करू नको, करायचं तर नीट कर शूट, नाही तर करू नको. ओके. चल पुढे बोल, पुढे बोल. तर आता तुम्ही लोक बघू शकता. गेला गेला. असं लाईटी बंद करतो, थांबा. झलक बघा एक. मेरी झलक शरफी श्रीवल्ली वही देखने का अभी कुछ मतलब नहीं, फिर भी ये क्या चुम्मा दिख रहा है, चुम्मा. व्हाट अ व्यू मैन. इसको बोलते हैं अपनी झलक. खुशी देखो, खुशी देखो. काय राव, असं वाटतं मी आता चालू केलं. वाली लाईट. ये रुको रुको, फ्लैश बंद करता हूँ. ये देखो इसका बैक साइड लुक. पाठचं झाकलं ना भाई, अजून उजेड पडेल. काय बोलतो? लाइट लाइट बंद कर दोस्तों, लाइट बंद करते. 1 2 कर चालू. और ये पाठचं झाकल्यावर अजून उजेड येईल. व्हाट अ लुक मॅन. भाई हे काय दिसतंय, रिअल मध्ये लय भारी दिसतंय. मी दिसतोय की नाही ते नाही माहित. भाई इधर डान्स कर रेला आहे वन साइड. ये झापूक झुपूक. चल लाईट लाव, लाईट लाव, तू दिसत नाहीस. आणि आता असंच या कबड्याला आपलं सॉरी याला पण करणार आहे साईडला. ते आता चालू ठेवणार आहे, बॅटरी संपवणार आहेस. कसले हे इकडे असं लावायचं ते LED. गाईस बॅक साईडला पण लाइटिंग चालू झाली आहे बघा, बघू शकता तुम्ही. ये आता फक्त तुम्ही उभा करतो, हे पण पेटवतो, हे पण पेटवतो, फक्त बघत राहा. काय काय हे पण पेटवतो, हे पण पेटवतो, म्हणजे त्याची लाईट पेटवतोय. हे दिसतंय का तुम्हाला? बघा आरशात. हाय गाय हेल्पर बंद करा आणि 1 मिनिट फोन उचला. बैक कैमरे मागे हेल्पर इकडे. और वो आरसे में दिखते हो. अभी मुंबई में हाकर मचा है, बारिश. ये देखो, ते म्यूट कर जरा, म्यूट कर. ये देखो, ये डिजाइन को भी लगाने का है फिलहाल के लिए बस. क्या रैपचिक दिखा है को 0.5. हाँ ये करके दिखाओ. ये काय भारी दिसते. त्यांनी घेतलं का पार्सल? खायचं तेवढं कट करणार. ये करके दिखाओ हमें, ये देखो भाई क्या लग रहा है वन साइड. तर गाईज फायनली हे बघा आपलं काम झालेलं आहे, एकदम पद्धतशीर काम झालं, बघू शकता. हे बघा ही मधली डिझाईन आहे, ही बॅक डिझाईन आहे. इकडे पण आपण आता लाइटिंग केलं, इथे व्हाईट टाकलंय, इथे व्हाईट टाकलंय,
आणि मध्ये येल्लो टाकलेले तुम्ही बघू शकता. लुक बघा. आता तर मी पूर्ण डेकोरेशन सरळ करतो, ही वाली डिझाईन सरळ करतो आणि तुम्हाला दाखवतो. 2 मिनटं वेट करा. तर गाईज आता फायनली आपलं काम झालेलं आहे, सगळं रेडी झालेलं आहे. फक्त हे बघा विषय बघा तुम्ही, हे बघा हे लाईट घाला, तुम्हाला लाईट घालून व्ह्यू दाखवतो. हे बघा प्रॉपर ही सिलिंग आणि ही बॅक साईड डिझाईन फुल वन साईड. ए साईड लाव. इकडे बघा वरती येल्लो व्ह्यू येतोय, इकडे व्हाईट येतंय, व्हाईट येतंय, मध्ये ब्ल्यू येते, मध्ये ब्ल्यू येते. बाकी विषय क्लोज. घालव ना लाईट. तर आजचा ब्लॉग आपला इथे एंड झालेला आहे. आता विषय आहे अजून बाकी. हे बघा ह्याच्यामध्ये होल्डर टाकायचे आहेत, ह्या पोलच्या ह्याच्यामध्ये ते पण काढले आहेत. बघा इथे रेडी आहेत, पण ते आज करणार नाही, ते करू उद्या. त्यामुळे आजचं एवढंच. तर आता हे 2 ब्लॉग की 3 ब्लॉग होतील ते होतील. ब्लॉग आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या भावाला सपोर्ट करा, बस बाकी काय नाही. सबस्क्राईब करा.